तुका म्हणे जरी आठवया देही नाही तरी काही बरे नोहे. तुकाराम महाराज सांगतात, बाबा हा जन्म तुम्हाला मिळाला आहे, याची जरा आठव ठेवा आणि पुढच्या जन्मात त्रास होणार नाही. आता जर चांगलं केलं, चांगलं पेरलं तर चांगलं होणार. म्हणून माणसाने जीवन चांगलं जगलं पाहिजे. काय आनंदात जीवन जगलं पाहिजे. आनंदे निर्भर डुलत असो. पुन्हा हा जन्म आपल्याला मिळणार नाही. 4 गोष्टी तुम्हाला महत्वाच्या सांगतो जीवनामध्ये. जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करा. ज्यांनी आपल्याला दुखवलंय त्यांना क्षमा करा. ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करा. आणि जे आपल्याला सोडून गेले त्यांना विसरून जा. विठाला कारण आता माणसाला काही तुम्हाला सांगतो परमार्थाकरता वेळ नाही आणि कामं करीत माणसं. काही सांगतो तुम्हाला, काही माणसाला काम नाही, काहीच्या कामावर माणसं नाही, आणि हाही ते माणसं काहीच कामाचे नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित आपलं जीवन जगलं पाहिजे. तुका म्हणे धरी आठव या दे. महाराज या ठिकाणी जागृती करतात तुम्हाला. कारण संत जागृती करतात. संत देवाला जागवतात, संत संताला जागवतात, संत मनाला जागवतात आणि संत या जनाला जागवतात. म्हणून बाबा हो, आठव धरा, चांगलं जीवन तुम्ही जगा. जसे साधू संत जीवन जगले आणि शेवटच्या अवस्थेला पोहोचले गेले, त्यांचं नाम तुम्ही आम्ही घेतो. अशी ती संत मंडळी आहे. कोणती संत मंडळी आहे? नाव काय? ज्ञानेश्वर माऊली. यांच्या निमित्ताने ही सेवा थोडं लवकर 10 मिनिटं अगोदर घेतो. कारण 2-4 महाराज मंडळी त्यांची त्या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करणार आहेत. त्यांना आज शेवटचा दिवस आहे. आज विष्णूचे दूत त्यांना पालखीमध्ये घेऊन भगवान परमात्म्याच्या समोर जाणार. त्यांच्या पुण्याचा पापाचा लेखाजोखा होणार आणि त्यांना सद्गती निश्चित अशा स्वरूपाची मिळणार आहे. मग तुम्हाला त्यांच्या पुण्याचा पापा लेखाजोखा कोण ठेवतंय? त्याचं नाव आहे चित्रगुप्त. काय नाव आहे त्याचं? चित्रगुप्त. बरेच लोक म्हणतात मग ते चित्र आम्हाला कमी दिसत नाही, त्याच्या नावातच टाका ते गुप्त चित्र आहे. म्हणून ते लेखाजोखा अशा प्रकारचं ते ठेवतं. आज त्यांना सद्गती प्राप्त होणार आहे. आपली पुण्याची शिदोरी त्यांना त्या ठिकाणी आपण समर्पित करू. सेवेला पूर्णविराम देतो आणि तदनंतर सर्व आपले आलेली महाराज मंडळी 2-2 शब्दामध्ये त्यांचं श्रद्धांजली त्या ठिकाणी समर्पित करणार आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय